पद्धतीची चर्चा आहे, नक्की काय सांगा? आगामी विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये वरिष्ठ नेते हे बोलणी करतायत. 17 पैकी किती जागा मागायच्यात, किती मागितल्यात याबद्दलची स्पष्ट कल्पना कुणालाही नाही आहे. आम्ही 7 जागे मागितल्यात, राष्ट्रवादीने किती मागितल्यात, भाजपने किती मागितल्यात, ह्या सर्व चर्चा आहेत. आणि या चर्चेचा जो शेवट आहे तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच होणार आहे. म्हणून यावर आत्ताच्या घडीला कोणती चर्चा करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेलेत तर या चर्चेसाठी गेलेत अशी जी काही बातम्या चालू आहेत त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही. शिंदे साहेब ह्या विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत. गेल्या आठवड्यात गेले होते आणि आताही गेलेले आहेत. विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणं हे मला वाटतं मनाला पटणारं नाही आहे. आणि त्यांचे वेगळी जी काही कामं आहेत किंवा काय त्यांचं काम असेल त्या संदर्भामध्ये ते स्पष्टपणे खुलासा करू शकतील. म्हणून विधान परिषदेच्या जागेसाठी म्हणून चर्चा होणं मला वाटतं हे गैर आहे. ठाणे, संभाजीनगर जागा, नाशिक या तुमच्या जागा आहेत सध्या, त्याच्यावर भाजप खूपच आग्रही आहे असं दिसतं. बघ, हे चर्चेमध्ये सर्वकडं चालत असतं ना. कोणती जागा मागावी, कोणी कोणाची जागा मागावी, कोणी कोणाचं संख्याबळ दाखवावं, या सगळ्या गोष्टी चर्चेमध्ये चालतात. आणि म्हणून ही चर्चा एक अशी स्टेप येते त्या ठिकाणी या चर्चा थांबतात आणि मग योग्य पद्धतीने वाटप होतात. परंतु मला एक सांगतो, ह्या सगळ्या जागा आम्ही आहेत हे महायुतीमध्येच लढणार आहोत आणि याचा चांगला तोडगासुद्धा हे वरिष्ठ नेते काढतील. वांद्र्याच्या गरीबनगरचं ते चोपडपट्टी पाडली, सगळ्यांनी खरं तर याचं स्वागत केलं, खूप जुनं होतं. मात्र तिथले झिसान सिद्दीकी म्हणतायत की हे अतिशय वाईट झालं, लोकांना बेघर करण्यात आलं आणि या प्रत्येकाला घर तुम्हाला द्यावं लागलं. प्रत्येक जण उठतो रेल्वे स्टेशनच्या बाजूला मुंबईमध्ये खास करून एखाद्या गुंडाकडून एक पगडी देऊन घर विकत घेतो आणि ते आपलं स्वतःच्या मालकीचं आहे असं समजतो. त्यामुळं मुंबईला जो अतिक्रमणाचा विळखा पडत चाललेला आहे आणि मग त्याच्यातून मग ड्रग्स माफिये, पाकिटमार, लुटारू आणि गँगवॉर ह्या अशा सगळ्या टोळ्या निर्माण होतात. आपण पाहत असाल जे काही पकडले जातात त्या अशा स्लम भागातून काही ठिकाणून पकडले गेलेले आहेत. आणि हे अशा लोकांचा पाठिंबा देणं मला वाटतं गैर आहे. जो मुंबईचा आहे, स्थानिक आहे, अनेक वर्षापासून राहतोय, गेली 30-40 वर्ष राहतोय आणि त्याचं जर घर पाडलं गेलं असेल, निश्चित त्याच्यासाठी आपण योग्य ते त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यासाठी सरकारने सुद्धा त्याला कुठं शिफ्टिंग करता येईल का याच्याबद्दलचं सुद्धा काळजी घेतली पाहिजे. परंतु रोज येणारे लोंढे आणि त्याच्यामुळं होणारं अतिक्रमण हे मुंबईसारख्या शहराला परवडणारं नाही, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी. सर, तुमच्या पक्षातील 40 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार होते जे भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा रोहित पवारांनी केला. रोहित पवार आजकाल भविष्य सांगायला लागलेला, प्रत्येक पक्षाचं भविष्य सांगत फिरतोय तो. त्याला काय माहिती आहे स्वतःचा पक्ष कुठं चालला आहे त्याची त्याला गॅरंटी नाही आहे. कालचं त्याचं स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनीच सांगितलं आहे शरद पवार जर भाजपबरोबर जर त्यांनी जर युती केली तर मला पक्ष सोडावा लागेल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुमच्याच पक्षात आलबेल नाही ना. म्हणून पहिलं स्वतःचा पक्ष सांभाळा, स्वतःच्या पक्षामधली जी होणारी फूट आहे ती थांबवा, मग नंतर इतर पक्षाबद्दल विचार करा. शिवसेनेचा एकही आमदार इकडे तिकडे जाणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत आणि एकनिष्ठतेने आम्ही त्यांचं काम करू. तुमच्याविषयी अब्दुल सत्तारांनी खतखत व्यक्त केली आहे. पक्ष छोटा होतोय, पक्ष वाढवायचा असेल तर रोगाचा इलाज करावा लागेल. महापालिका, जिल्हा परिषद दोन्ही निवडणुकीत फटका बसलाय. जिल्हा परिषद आपण गमावली नाही तर आमच्याच एका माणसाने त्यांना दिली आहे. माझ्या नगरसेवकांना निधी 1 रुपया दिला जात नाही, आम्हाला निधी मिळत नाही, अशी तक्रार बाबत सत्ता. त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही. आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो. निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही. म्हणून अशा तक्रारी वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाश आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी आता जिल्हा न्यायालयाने चौकशी करण्याची
परवानगी दिली गायकवाडांची. जिल्हा न्यायालयाने जर चौकशी करायची आदेशित केलं असेल तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये खरं खोटं जे काय येईल ते निष्पन्न होईल. चौकशीला संजय गायकवाडसुद्धा समोर जातील आणि त्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं होतं किंवा त्यांच्याबद्दलचे आरोप काय आहेत त्याबद्दलचा खुलासासुद्धा ते करतील. गृहरोबत असं म्हणतात की आम्ही 7 जागेची मागणी केली आहे, वरच्या बदलचा विषय आहे, प्रताप पाटील यांच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे. पण आपण लोक दोघेही स्वतःच्या मुलासाठी जागा मागताना पाहिजे. बघा, जागा कुणाच्या मुलासाठी मागतायत काय मागतायत, परंतु जागा सुटल्या पाहिजेत हा आग्रह गुलाबराव पाटलांनी पण केलेला आहे आणि प्रतापराव जाधवांनी पण केलेला आहे. जागा सुटणं हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतात. ओके. क्या रे तेरा हिंदी. याला तुम्ही काही दिवस गाडी घेऊन फिरा. हिंदी पण सुधारा. नाही, हिंदी सुधरून नाही का. सर, गरीबनगर जो इंक्रोचमेंट राइड हुआ है उसके ऊपर जिशान सिद्दीकी ने कहा है ये काफ़ी गलत हुआ है, उन्हें सपोर्ट किया और सरकार से कहा है कि उन्हें घर बना के दिया जाए. देखिए, मुंबई में जो इंक्रोचमेंट हो रहा है वो बहुत बड़े पैमाने पे हो रहा है. कोई भी बाहर का आदमी आके कई रेलवे स्टेशन के बाजू में खुद की झुग्गी झोपड़ी खड़ी कर देता है और वो खुद का वो वहाँ का मालिक समझने लगता है. इस तरीके से इंक्रोचमेंट जब बढ़ता है तो वहाँ क्राइम भी बढ़ता है. बहुत सारे गलत धंधे वो एरिया में से भी चलते हैं और मुझे लगता है ऐसे चीज़ों को सपोर्ट नहीं करना चाहिए. जो मुंबई का मूल रहवासी है, वो कोई भी कास्ट का हो, कोई भी धर्म का हो, उसकी अगर झुग्गी झोपड़ी अगर उठाई जाती है, अतिक्रमण निकाला जाता है तो उनको शिफ्ट करने के लिए या तो उनको और का सहारा देने के लिए सरकार ज़रूर सोचेगी. लेकिन रोज़ आने वाले लोग कल आएंगे और अपनी झोपड़ी लगाएंगे और बोलेंगे हमको शिफ्ट करो कहीं, तो ये मुंबई को ऐसा जगह नहीं है कि जो भी आया उसको घर देंगे और चलो तुम रह जाओ. तो ऐसा नहीं होगा. ईशान सिद्दीकी ने जो कहा है मुझे लगता है वो वोटों की राजनीति की वजह से कहा है और उसको हम इतने अहमियत भी नहीं देते. सर, रोहित पवार ने दावा किया है कि आपकी पार्टी के 40 विधायक बीजेपी के संपर्क में. रोहित पवार रोज ही किसी ना किसी पक्ष के बारे में अपना भविष्यवाणी करते रहता है. आपने देखा होगा कल भी उसने खुद के पक्ष के बारे में बोला है कि अगर शरद पवार साहब अगर भाजपा के साथ जाते हैं तो मैं अपना अलग निर्णय लूँगा. इसका मतलब क्या होता है कि उनके अंदर ही अलबेल नहीं. जो खुद की पार्टी के लिए तरफ उसने ख्याल देना चाहिए, ना कि इधर पार्टी के लिए कौन कहाँ जा रहा है ये देखने के लिए. हम एकनाथ शिंदे साहब के साथ सभी जन हैं. कोई भी हमारा में से एक भी आमदार इधर उधर न जाएगा. एकनाथ शिंदे को पूरा सपोर्ट देके हम हमारी राजनीति हम कर रहे हैं और वो करते रहेंगे. बकरीद पर जो है यूपी से लेकर महाराष्ट्र सरकार तक सख्त है. महाराष्ट्र में गौ तस्करी पर मकोगा लगाने की कहा है. देखो, बकरी ईद एक अलग है, लेकिन इस वक्त हमने जो देखा है कि बहुत सारे जगहों पे गाय काटने का प्रकार हो रहा है और वो गाय को बंदिश किया जा रहा है. उसके ऊपर सरकार की कड़ी नज़र है और ऐसे कोई अगर करेगा तो उसको कानून के झटका उसको दिया जाएगा. साहेब, काल बेडरूममध्ये पाहणी केली, स्टॉक असताना सुद्धा पंप बंद करण्यात आला होता, क्रूड वगैरे सुद्धा नंतर पाहणी केली. आता त्या जे पंप चुकीचा होता किंवा स्टॉक असताना पेट्रोल दिलं नाही असं जे ते उघड झालं. काल माझ्याकडे जेव्हा तक्रार प्राप्त झाली त्या टायमाला मी आमच्या साजापूर भागामध्ये एका पेट्रोल पंपवर जाऊन चेक केलं. मूळ तिथलचा मॅनेजर का मालक तो तिथून पळून गेला होता. सगळे कॉम्प्युटर त्यांनी बंद केले होते. सर्वसामान्य माणूस त्याला विचारत होता की आम्हाला तुझ्यातला स्टॉक संपला हे तुझ्या कॉम्प्युटरवर दाखव, तिथे दिसतं ते. परंतु तो पळून गेला. नंतर जेव्हा मी कलेक्टरांना कॉल केला, पुरवठा अधिकाऱ्याला कॉल केला, ते आले, त्याने चेक केलं तर लक्षात आलं की त्याच्यामध्ये 23,000 लिटरचा साठा हा होता, बॅलन्स होता. 3,000 लिटरचा साठा बॅलन्स होता. मग नंतर पुन्हा त्यांनी पेट्रोल पंप चालू केला. म्हणजे अशा प्रकारे डिझेल असून न देणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. सर्वसामान्याला वेठीस धरणं, शेतकऱ्याला वेठीस धरणं, म्हणून त्याच्यावर कारवाई हे कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.